हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणित भाग 2 मधील तिसरं प्रकरण वर्तुळ हे अभ्यासणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये हे प्रकरण तुम्हाला होतं वर्तुळ. त्यामध्ये आपण काही गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे. तर आता बघूया या प्रकरणामध्ये. पहिल्यांदा आपण थोडंसं रिव्हिजन करणार आहे. 9वीमध्ये जे काही शिकलो आपण त्याची थोडीशी रिव्हिजन बघूया. आता इथे वर्तुळ या आकृती संबंधांचा केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा, अंतर्भाग, बाह्यभाग या संज्ञांचा चांगला परिचय तुम्हाला झालेला आहे. केंद्र माहिती आहे तुम्हाला वर्तुळाचं, त्रिज्या, व्यास, जीवा, अंतर्भाग आणि बाह्यभाग. तर यापैकी आपण एकरूप वर्तुळे ही संज्ञासुद्धा आपल्याला माहिती आहे. ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात ते दोन वर्तुळे एकरूप असतात आपल्याला माहिती आहे. समकेंद्री वर्तुळे म्हणजे ज्या वर्तुळांची केंद्रबिंदू एकच असतात. केंद्रे हे एकच आहे या दोन वर्तुळांमध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, समकेंद्री वर्तुळे. छेदणारी वर्तुळे म्हणजे ही जी दोन वर्तुळे आहेत ही एकमेकांना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदतायत, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, छेदणारी वर्तुळे म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये इयत्ता 9वीमध्ये अभ्यासलेले जीवांचे गुणधर्म आठवूया. आता बघा प्रश्न काय आहे, बघा कृती काय आहे. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या, म्हणजे इथे केंद्र सी आहे, वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे. DE ही जीवा आहे. रेख CF आणि लंब जीवा DE. काय म्हटले त्यांनी, रेख CF ही जी रेख CF आहे ही जीवा लंब DE ला लंब आहे. तर जर वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर आहे, किती, 20 सेंटीमीटर, आणि DE 16 सेंटीमीटर, DE किती आहे, 16 सेंटीमीटर आहे, तर CF किती, बघा लक्षात घ्या. रेख CF ही DE ला लंब आहे आणि वर्तुळाचा व्यास त्यांनी म्हटलंय 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्रिज्या किती असणार आहे, 10 असणार आहे. बरोबर आहे. व्यास जर 20 असेल तर त्रिज्या 10 असणार आहे. किती, 10. आता DE म्हणजे ही जी लांबी आहे ती त्यांनी दिलेली आहे 16 सेंटीमीटर आणि CF विचारलेलं आहे. आपण इयत्ता 9वीमध्ये बघितलेलं आहे, जीवेवर टाकलेला लंब वर्तुळ केंद्रापासून, म्हणजे इथे C पासून DE ही जीवा आहे, या जीवेवर जो लंब टाकलेला असतो तो नेहमी त्या जीवेला दुभागतो. आठवतोय का बघा, वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो. लक्षात येते. मग ते एक प्रमेय आपण इथे वापरणार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण उपयोगी पडणारी प्रमेय आठवून घ्या. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. हे वाक्य आपण पूर्ण करायचं. आता CF काढायचं आहे. इथे वर्तुळाची त्रिज्या आपल्याला माहीत झाली आहे, कारण व्यास दिलेला आहे त्यावरून त्रिज्या काढलेली आपण. इथे CD माहिती आहे आपल्याला. आता DE 16 जर असेल तर DF आणि FE किती असणार आहे, 8 असणार आहे. बरोबर आहे, कारण CF हा DE ला दुभागतोय. म्हणजे इथे DC आहे 10 आणि DF आहे 8. तर CFची लांबी काढायची असेल तर आपण आणखीन कोणता गुणधर्म वापरणार, पायथागोरसचे प्रमेय. लक्षात येते, पायथागोरसचे प्रमेय वापरणार. ठीक आहे. तर असे आपण वेगवेगळे गुणधर्म इथं वापरणार आहोत. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि पायथागोरसचे प्रमेय वापरणार आहे. आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपण CFची लांबी काढणार आहे. लक्षात येते.
आता कृती 2 बघा काय दिली आहे. सोबतच्या आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची रेख क्यू आर ही जीवा आहे. बिंदू पी हा जीवा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. जर क्यू आर बरोबर 24 असेल आणि ओ पी जर 10 असेल तर त्या वर्तुळाची आपल्याला त्रिज्या काढायची. काय म्हटलं आहे, क्यू पी बरोबर पी आर आहे, बरोबर आहे. मग वर्तुळ केंद्रापासून जी रेषा आहे क्यू ओ पी ही जर क्यू आरला दुभागत असेल तर ती त्या जीवेला लंब असणार आहे, बरोबर आहे. मग हा एक गुणधर्म आपण वापरला. आणखीन कोणता गुणधर्म वापरणार, कारण आपल्याला ओ आर काढायचं आहे. ओ पी दिलेला आहे 10 आणि क्यू आर 24 आहे, म्हणजे पी आर किती असणार आहे 12. तर क्यू आरची लांबी आपण पायथागोरसचं प्रमेय म्हणजे असे 2 गुणधर्म वापरून आपण त्रिज्या काढणार आहोत, बरोबर आहे. कारण ओ पी आपल्याला माहिती आहे, पी आर माहिती आहे, यावरून आपण ओ आर काढणार आहे. काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेयचा वापर करणार आहोत. लक्षात येते. आता कृती 3 बघा काय आहे. आकृतीत वर्तुळ केंद्र एम आणि रेख ए बी व्यास आहे. रेख ए बी काय आहे, व्यास आहे. रेख एम एस लंब जीवा ए डी. रेख एम एस जी आहे ही जीवा ए डीला काय आहे, लंब आहे. आणि रेख एम टी ही ए सीला लंब आहे. रेख एम टी काय आहे, ए सीला लंब आहे. कोन डी ए बी एकरूप कोन सी ए बी, म्हणजे हा कोन आणि हा कोन हे दोन्ही कोन कसे आहेत, एकरूप आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. तर सिद्ध करा की जीवा ए डी एकरूप जीवा ए सी, म्हणजे ही आणि ही एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा आता इथं एम एस लंब एम टी हे दिलेलं आहे. एम एस आणि एम टी या जीवेला लंब आहेत आणि कोन डी ए बी एकरूप कोन सी ए बी हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. मग यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, ए डी आणि ए सी हे एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. तर हे सिद्ध करताना बघूया काय काय करायचं आहे आपल्याला. सिद्ध करताना वर्तुळाच्या 2 जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. समदूर असतील 2 जीवा, म्हणजे या 2 जीवा जर एस एम आणि टी एम एकरूप असतील किंवा तर त्या समान लांबीच्या असतात, बरोबर आहे. आणि एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून काय असतात, समदूर असतात. हे आपण गुणधर्म वापरणार आहोत. किंवा यापेक्षा आणखीन त्रिकोण ए एम एस आणि त्रिकोण ए एम टी मध्ये बघा इथे काय काय दिले. ए बी हा व्यास आहे, ए बी हा व्यास आहे. यामध्ये कोन एम एस ए आणि कोन एम टी ए एकरूप आहेत, कारण ते लंब आहेत, 90 अंशाचे आहेत. आणि कोन एस ए एम आणि टी ए एम हे सुद्धा एकरूप आहेत, दिलेला आहे पक्ष. आणि बाजू ए एम एकरूप बाजू, ए एम सामायिक बाजू. बा को किंवा कोकोबा कसोटीनुसार आपण हे 2 त्रिकोण एकरूप दाखवले. आणि हे 2 त्रिकोण जर एकरूप असतील तर एस एम एकरूप एम टी असणार आहे, बरोबर आहे. कारण जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात आणि म्हणून एस एम एकरूप एम टी. आणि एस एम आणि एम टी जर एकरूप असतील तर वर्तुळाच्या 2 जीवा
वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. हा गुणधर्म वापरून आपण AD एकरूप AC दाखवू शकतो. समजते? इयत्ता 9वी मध्ये आपण अशा प्रकारच्या सिद्धता पाहिलेल्या आहेत. आता इथे बघा, PQR हे 3 वर्तुळ केंद्रे आहेत आणि ही तीनही वर्तुळे A या बिंदूतून जात आहे, बरोबर आहे. आता A या बिंदूतून आपण आणखीन वर्तुळ काढू शकतो का? काढू शकतो. अशी असंख्य वर्तुळे आपण काढू शकतो A या बिंदूत जाणारी. लक्षात येते? हे बघा, A या बिंदूतून जाणारी आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता इथे बघा आणखीन एक कंडिशन, AB या 2 भिन्न बिंदूतून जाणारी वर्तुळे किती असतील? तर ती सुद्धा आपण असंख्य काढू शकतो. बघा, A या बिंदूतून जाणारी अशी, ठीक आहे. A आणि B या 2 भिन्न बिंदूतून जाणारी आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. पण A, B आणि C या 3 बिंदूतून जाणारी किती वर्तुळे असतील? तर A, B आणि C या 3 बिंदूतून जाणारे आपण एक आणि एकच वर्तुळ काढू शकतो. कसं ते बघा, इथे कृती दिलेली आहे बघा. बिंदू A आणि बिंदू B यांना जोडणारा एक रेख AB काढला. ओके. नंतर या रेषाखंडाची लंबदुभाजक रेषा L काढली. लंबदुभाजक रेषा काढली L, म्हणजे लंबदुभाजक आपल्याला कसा काढायचा माहिती आहे. तर रेषा L वरील P हा बिंदू, P हे केंद्रबिंदू आणि PA ही त्रिज्या घेऊन आपण काय केलेलं आहे? वर्तुळ काढलेलं आहे. P1 हा बिंदू घेतला. हे वर्तुळ B बिंदूमधूनही जाते. हे पहा, लंबदुभाजकाच्या रेषेचा गुणधर्म म्हणजे काय? ज्यावेळी लंब काढतो आपण, एखाद्या रेषेला लंबदुभाजक काढतो, त्यावेळी त्यावरील प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या जे 2 अंत्यबिंदू आहेत त्या अंत्यबिंदूपासून कसे असतात? समदूर असतात. प्रत्येक बिंदू या रेषा, हा जो लंबदुभाजक आहे यावरील प्रत्येक बिंदू A आणि B पासून समदूर असणार आहे. आता बिंदू P हे केंद्र, PA ही त्रिज्या हे काढून B मधूनही जाणारे वर्तुळ काढले. ठीक आहे, ओके, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. रेषा L हा Qचा आणखी एक बिंदू घेऊन त्रिज्या QA घेऊन काढलेले वर्तुळही बिंदू B मधून जाईल का? बघा, कोणतेही एक काय केला? बिंदू Q हा काढला. ठीक आहे, Q घेतला. QA ही त्रिज्या घेऊन काढलेले वर्तुळ बिंदू B मधून जाईल का? जाईल, कारण Q हा बिंदू या लंबदुभाजकावर आहे आणि लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा A आणि B पासून समदूर असतो. लक्षात येते? म्हणून A आणि B मधून जाणारे आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतील. पण 3 नैकरेषीय बिंदू असतील A, B आणि C, तर त्यासाठी आपल्याला मात्र या 3 बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येईल. ते पण कसं काढणार? पहिल्यांदा तो त्रिकोण काढणार. लक्षात येते का? त्रिकोणाचे परिवर्तुळ आठवते का? आपण गेल्या वर्षी रचना या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास केलेला होता. त्या त्रिकोणाचे काय करायचे? 2 लंबदुभाजक काढून त्या लंबदुभाजकांचा जो छेदनबिंदू आहे तो केंद्रबिंदू घेऊन त्या केंद्रबिंदूपासून कोणत्याही शिरोबिंदूपर्यंतचे अंतर त्रिज्ये एवढे घेतात. तर लक्षात ठेवा, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. 2 भिन्न बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळे असतात. पण 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते आणि 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. 3 जर एकरेषीय बिंदू असतील तर त्यातून मात्र तुम्हाला एक वर्तुळ काढता येत नाही. लक्षात येते? आता पुढे वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. वृत्तछेदिका म्हणजे बघा, इथे
ही बिंदू ए आज केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ आहे आणि एल ही स्पर्शिका आहे, सॉरी एल ही एक रेषा आहे. तर ही या वर्तुळाला स्पर्श करते का? नाही. का? तर या दोघांमध्ये एकही सामायिक बिंदू नाही. पण बिंदू केंद्रबिंदू बी असणारे वर्तुळ आणि इथेही पी बिंदू काय आहे, एम रेषा जी आहे ही काय आहे, स्पर्शिका आहे. कारण वर्तुळ आणि स्पर्शिका यांच्यामध्ये पी हा एक काय आहे, सामायिक बिंदू आहे. म्हणजे रेषा एम ही स्पर्शिका आहे. आणि तिसरी कंडिशन बघा काय आहे, सी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाला एन ही रेषा क्यू आणि आर अशा दोन बिंदूत छेदते. तर ती स्पर्शिका असणार आहे का? नाही आहे, ती छेदिका आहे. ही काय आहे, वृत्त छेदिका आहे, कारण ती दोन बिंदूत छेदते. स्पर्शिका ही नेहमी एक आणि एकाच बिंदूत छेदते. म्हणून आपण काय म्हणतो इथे बघा, रेषा एम वर्तुळ पी यांचं सामायिक बिंदू एकच आहे. म्हणून रेषा एम ही इथे वर्तुळाची स्पर्शिका आणि बिंदू पी हा काय आहे, स्पर्शबिंदू आहे. आणि रेषा एन हा जो ही जी रेषा आहे, ही रेषा दोन आणि वर्तुळ यांच्यामध्ये दोन सामायिक बिंदू आहेत, क्यू आणि आर. तर वर्तुळ यांचे छेदन बिंदू आहेत आणि रेषा एन ही काय आहे, वृत्तछेदिका म्हणतात याला, कारण ती दोन बिंदू त्या वर्तुळाला छेदते. तर वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण आता पाहणार आहोत. इथे बघा, कोणत्या, लक्षात ठेवायचं आहे हे वाक्य, कोणत्या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. या गुणधर्माला आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असे म्हणतात आणि ते प्रमेय आता आपण पाहणार आहोत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. बघा प्रमेय काय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. काय असते ती त्रिज्या, तिथून ज्या स्पर्शबिंदूतून काढणारी जी त्रिज्या असते ती त्या स्पर्शिकेला नेहमी लंब असते. म्हणजे आता जर वर्तुळ हे आहे आणि इथे जर स्पर्शिका असेल पी या बिंदूतून जाणारी स्पर्शिका एल काढली आणि ओ हा जर वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर ओ पी ही काय असते, त्या स्पर्शिकेला नेहमी लंब असते. हे लक्षात घ्या. ओके, तर हे प्रमेय आपण आता पाहणार आहोत. बघा, पक्ष केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला एल ही रेषा ए मध्ये स्पर्श करते, हे पक्ष आहे. आणि रेख ओ ए ही काय आहे, त्याची त्रिज्या आहे. लक्षात येते. आणि साध्य काय करायचे, रेषा एल लंब त्रिज्या ओ ए. साध्य काय करायचं आहे, रेषा एल लंब त्रिज्या ओ ए. रेषा एल लंब त्रिज्या ओ ए. ओके, आता सिद्धता बघा. समजा एल ही रेख ओ एला लंब नाही. समजा रेषा एल ही रेख ओ एला लंब नाही असं मानूया, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि समजा बी मधून एलवर ओ बी हा लंब टाकला. समजा ओ मधून आपण काय केलं आहे, एलवर ओ बी हा लंब टाकला आहे, कारण ए हा लंब नाही आहे, बरोबर आहे. म्हणून इथे मी काय, बघा ही आकृती आहे, या आकृतीमध्ये इथे ओ बी हा लंब टाकला. ओ ही काय आहे, त्रिज्या आहे, पक्ष. ओके, पुढे लंब टाकल्यानंतर साहजिकच बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न असला पाहिजे, कारण ओ ए लंब नाही आहे, आपण ओ बी लंब मानला आहे. ठीक आहे, मग ओ बी जर लंब असेल तर बिंदू बी हा ए पेक्षा भिन्न बिंदू आहे. मग रेषा एलवर असा बिंदू सी असा घेता येईल की ए बी सी आणि बी ए बरोबर बी सी. रेषा एलवर आपल्याला बिंदू बी असा घ्यायचा आहे की
कसा घ्यायचा आहे बघा, इथे ABC म्हणजे A, B आणि C असे ते एक रेषीय आहेत. आणि काय सांगितलंय, BA इक्वल टू BC. आणि काय म्हटलंय, BA बरोबर BC म्हणजे BA आणि BC म्हणजे B हा मध्यबिंदू आहे ACचा, अशी रचना केलेली आहे. ठीक आहे. तर आता काय काय केलं आहे बघा, L वर C हा बिंदू घेतलेला आहे. L वर B हा बिंदू घेतलेला आहे जो A पेक्षा भिन्न आहे. आणि बिंदू L वर C असा घेतलेला आहे की तो ABC एकरेषीय आहेत. आणि काय आहे इथे AB बरोबर BC म्हणजे ह्या दोन रेषा, B हा ACचा मध्यबिंदू आहे, अशी रचना केलेली आहे. ठीक आहे. पुढे बघूया. आता त्रिकोण OBC आणि त्रिकोण OBA, त्रिकोण OBC आणि त्रिकोण OBA म्हणजे इथे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, यामध्ये BC बरोबर BA, BC बरोबर BA लक्षात येते, रचना केलेली आहे तशी. आणि कोण OBC एकरूप कोण OBA, कारण प्रत्येक कोण काटकोन, आपण OB लंब काढलेला आहे म्हणजे ते दोन कोण एकरूप असणार आहेत. प्रत्येक कोण कसा असणार आहे, काटकोन असणार आहे. आणि रेख OB एकरूप रेख OB, कारण सामायिक बाजू. मग त्रिकोण OBC एकरूप त्रिकोण OBA, बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर OC बरोबर OA, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ठीक आहे, एकरूप असतात. पण OA ही त्रिज्या आहे, पक्ष आहे ना तसं दिलेलं, OA ही काय आहे, त्रिज्या आहे. मग OC सुद्धा काय होईल, त्रिज्या होईल. आणि बिंदू C सुद्धा काय असणार आहे, वर्तुळावर असणार आहे, कारण OA त्रिज्या आहे म्हणजे A हा वर्तुळावर आहे आणि C सुद्धा वर्तुळावर येणार आहे OA बरोबर OC असेल तर. म्हणजेच रेषा L ही वर्तुळाला A आणि C या दोन बिंदूत छेदेल. पण पक्ष काय आहे, हे विधान पक्षाशी विसंगत आहे. पक्ष काय आहे, रेषा L ही स्पर्शिका आहे आणि आपल्याला माहिती आहे स्पर्शिका ही वर्तुळाला नेहमी एक आणि एकाच बिंदूत छेदते. रेषा L ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते, पक्ष दिलेला आहे. मग रेषा L ही त्रिज्या OA ला लंब नाही, हे असत्य आहे. म्हणजे आपण जे ॲझ्युम केलेलं आहे, आपण जे मानलेलं आहे की OA ही रेषा L ला लंब नाही आहे, हे काय आहे, असत्य आहे. आणि म्हणून रेषा L ही त्रिज्या OA ला लंब असणार आहे. लक्षात येते, रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं प्रमेय आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. याचं विधान नीट वाचा. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता हे प्रमेय सोडवताना हे अप्रत्यक्ष पद्धतीनं आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच काय की एक्झॅक्टली आपण की रेषा आपल्याला जे सिद्ध करायचं आहे, इथे सिद्ध काय करायचं आहे, रेषा L लंब त्रिज्या OA, तर ते आपण बरोबर अपोजिट मानायचं आहे की रेषा L ही रेख OA ला लंब नाही. म्हणून दुसरी एक रेषा आपण काढली लंब असणारे आणि त्यावरून आपण अशा स्टेपपर्यंत आलो की रेषा त्रिज्या OA ती रेषा L जी आहे ही त्या वर्तुळाला दोन बिंदूत छेदते आणि दोन बिंदूत छेदणारी रेषा ही कधीही स्पर्शिका असत नाही. पण
त्यांनी पक्षामध्ये दिले की एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते, म्हणजे ती स्पर्शिका आहे. म्हणजे आपण जे काय मानलेलं आहे ते चुकीचं आहे, ते विधान आपल्याला जे मिळालेले आहे ते असत्य आहे आणि म्हणून रेषा एल ही काय आहे, त्रिज्या ओएला लंब आहे. अशा पद्धतीने हे प्रमेय सोडवायचं आहे आणि हे प्रमेय जरा काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. याची तुम्ही न बघता 2-3दा वाचा हे प्रमेय आणि न बघता लिहून काढायचा प्रयत्न करा, कारण हे अशा प्रकारचे प्रमेय बोर्डाच्या एक्झामला विचारली जातात किंवा या प्रमेयावर आधारित उदाहरणे विचारली जातात. या प्रमेयावर आधारित आणखीन इतर प्रमेयसुद्धा विचारली जातात. धन्यवाद.